नमस्कार. आरोग्यशाहीमध्ये मी वैद्य नमिता आणि मी वैद्य भाग्यश्री आपलं स्वागत करतो. आरोग्यशाहीमधलं दुसरं अक्षर आहे र. र आहे रेमेडीचा, सर्वांना उपयोगी पडेल अशा आरोग्य उपचाराचा. आज आपण खास लहान मुलांना उपयोगी पडणारी एक रेमेडी पाहणार आहोत. भूक न लागणं, खाल्लेलं अन्न अंगी न लागणं, कारण नसताना मुलांनी किरकिर करणं, चेहऱ्यावर पांढरे डाग दिसणं, इतकंच नाही तर वारंवार सर्दी, खोकला, ताप येणं अशा तक्रारी जाणवत असल्या तर त्यामागे सहसा पोटामध्ये जंत असणं हे एक मुख्य कारण असतं. आई बाबा मात्र आपल्या मुलाचं वजन वाढावं यासाठी बाजारातील तऱ्हेतऱ्हेची टॉनिक्स ट्राय करत राहतात आणि त्याचा आपल्या लाडक्या बाळाला उपयोग का बरं होत नाही या विचारामध्ये पडतात. चला तर आज जंतांवर हमखास उपयोगी पडेल अशी एक रेमेडी पाहूया. लहान मुलांना तर ही रेमेडी लागू पडतेच, पण मोठ्यांनी घेतली तरी चालते. या रेमेडीसाठी आपल्याला लागणार आहेत फक्त 2 गोष्टी, वावडिंगाचे दाणे आणि मध. आयुर्वेदिक औषधं मिळणाऱ्या दुकानात वावडिंगाचे दाणे सहज मिळू शकतात. तयार चूर्णाऐवजी अख्खं वावडिंग विकत घेणं अधिक चांगलं असतं. यामुळे एकतर वावडिंग चांगल्या क्वालिटीचं असल्याची खात्री होते, शिवाय घरी चूर्ण केलं की त्यात कशाची भेसळ होण्याचा प्रश्न राहत नाही. सर्वप्रथम वावडिंगाचे दाणे नीट निवडून घ्यावे. आतल्या काड्या किंवा फळाला लागून असलेले देठ निराळे करावेत आणि त्यानंतर मिक्सरच्या मदतीने वावडिंगाची पावडर तयार करून घ्यावी. 5 वर्षाखालील बालकास 1 अष्टमांश चमचा या प्रमाणात, तर 5 ते 10 वर्षांच्या बालकाला पाव चमचा या प्रमाणामध्ये रोज सकाळी अनशापोटी वावडिंगाचं चूर्ण मधासोबत देता येतं. मघाशी सांगितलेली जंताची लक्षणं नाहीशी होईपर्यंत रोज आणि त्यानंतर महिन्यातील एका आठवड्यासाठी वावडिंगाचं चूर्ण अशा प्रकारे घेणं हे बालकांच्या आरोग्यासाठी उत्तम असतं. मोठ्या व्यक्तींनाही अशा प्रकारे अर्धा चमचा वावडिंगाचं चूर्ण घेता येतं. या उपायाच्या बरोबरीने जंत होण्याची टेंडन्सी असणाऱ्या मुलांना किंवा मोठ्यांनाही पनीर, चीज, मैद्यापासून बनवलेले पदार्थ टाळणं हे श्रेयस्कर असतं. अशाच अजूनही अनेक साध्या रेमेडीज जाणून घ्यायच्या असतील तर पाहत रहा आरोग्यशाही लोकशाही मराठीवर.